नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण साऊथ कटोरी ब्लाऊजचा सुंदर आणि अचूक पेपर पॅटर्न अगदी सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत. चला तर मग संपूर्ण मार्किंग आणि कटिंगची सुरुवात करूया. हा 34 इंच साईजचा साऊथ कटोरी ब्लाऊजचा पेपर पॅटर्न आहे. या पॅटर्नसाठी लागणारी सर्व मापे इथे दिलेली आहेत. सुरुवातीला आपण 1.5 इंचावर टक्सचे मार्किंग करणार आहोत. कारण कटोरीसाठी आपल्याला टक्स घ्यायचे आहेत. त्यासाठी याच लाईनीवर आपण सर्व ब्लाऊजची पेपर पॅटर्नची मापे घेणार आहोत. तर एक लाईन ओढून घेऊया एकदम व्यवस्थित. त्यानंतर पूर्ण उंची आहे 13 इंच. त्याच्यामध्ये 1.5 इंच मिळवला शिलाई मार्जिन. 14.5 वर एक मार्क करून लाईन ओढून घ्यायची आहे. त्यानंतर शोल्डर 11 इंच आहे, त्याच्या निम्मे 5.5. गळा रुंदी 2.5 इंच. पुढील गळा हा क्रॉस असतो, तो 6.5 आहे. 6.5 वर एक मार्क करायचा आहे. वरती 2.5 इंच आहे, खाली पण 2.5 इंच घ्यायचा. एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर गळ्याचा गोल शेप द्यायचा आहे. त्यानंतर मुंडा घेर घेणार आहोत. मुंडा घेर हा 5.5 आहे. क्रॉस जातो म्हणून आपण गळ्याच्या इथून सरळ घेणार आहोत. एक लाईन ओढणार आहोत. 5.5 वर एक मार्क करणार आहोत. एक लाईन ओढून घ्यायची आहे. आता वरती शोल्डर जेवढा आहे तेवढंच खाली पण घ्यायचं. 5.5 वर एक मार्क करायचा. आता आपण मोजूया. शोल्डर आपले 5.5 बरोबर आलेला आहे. आता आपण लाईन ओढून घेणार आहोत. पॉइंट जॉईन करायचे आहेत. त्यानंतर शोल्डर उतरू नये म्हणून आपण अर्धा इंच क्रॉस लाईन घेणार आहोत. त्यानंतर छाती घेर. छाती घेर 34 आहे, त्याचा चौथा भाग 8.5 इंच येतो. 8.5 इंचावर एक मार्क करायचा आहे. शिलाई मार्जिन 1.5 इंच घ्यायचं आहे. हे माप मोजायचं आहे किती, 10. कमर घेरला अर्धा इंच कमी करायचे. 9.5 वरती एक मार्क करायचा आहे. एक लाईन ओढून घ्यायची आहे. आता आपण दोन्ही भाग एकत्र काढणार आहोत. त्यासाठी मागील भागाला 1.5 इंच मुंडा शेप आणि पुढील भागाला 1 इंच एक मार्क करून शेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला योगपट्टीचं मार्किंग करायचं आहे. तर ही एक महत्त्वाची टिप्स आहे. हा योग किती किती इंचाचा आहे ते लक्षात ठेवा. आपल्याला नंतर आपण हा योग वेगळा काढणार आहोत 1.5 इंचाचा. त्यानंतर दोन्ही साईडला 1.5 इंच घेऊन एक लाईन ओढली आहे. त्यानंतर आता आपण जे 1.5 इंच सोडलं होतं तिथे एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे, जिथं आपली उंची संपते तिथे. त्यानंतर ही लाईन गळ्याच्या जो गळा आहे तिथे आपण ती क्रॉस जॉईंट करणार आहोत. गळ्याच्या लाईनीला जॉईन करायचे आहे. त्यानंतर आपल्याला 1 इंच बाहेर घ्यायचं आहे. टक्सचेच मार्किंग करत आहोत आपण. त्यानंतर आता आपल्याला टक्स उंची घ्यायची आहे. जेवढी टक्स उंची येईल त्याच्यात अर्धा इंच घ्यायचं आहे. तर मी इथं अर्धा इंच प्लस केलेलं. 10 होती, त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवली, 10.5 झाले. जेवढी पण टक्स उंची येईल त्याच्यामध्ये अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर 10.5 वर एक पॉईंट द्यायचा आहे. आता 10.5 पासून जे खाली राहिले ते माप मोजायचं आणि कमरेच्या साईडला आपण मार्क करणार आहोत, कारण आपल्याला लाईन एकदम सरळ आली पाहिजे. एक लाईन ओढून घ्यायची आहे. यानंतर आता आपण
ह्या लाईनी जॉईन करणार आहोत. सरळ लाईन घ्यायची आहे, कारण याच्यावरती आपण परत माप घेणार आहोत त्यासाठी. आता टक्सचे मार्किंग कटोरीसाठी 1.5 इंच, योगपट्टीच्या वर 1.5 इंच घ्यायचं आहे. कमरेच्या साईडला अर्धा इंच. त्यानंतर आता या सुरुवातीपासून आपल्याला छाती घ्यायचा 10वा भाग घ्यायचा आहे. 10वा भाग जेवढा येईल त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन. तर 34 इंचाचा 10वा भाग हा 3.5 इंच आला. त्याच्यामध्ये प्लस शिलाई मार्जिन अर्धा इंच, 4 वर मी मार्क करत आहे. ही लाईन सरळ ओढून घ्यायची आहे खाली. त्यानंतर जे आपण पॉइंट काढले होते, हा पॉइंट इथे जॉईन करायचा आहे आणि हा पॉइंट इथे जॉईन. आपण हे कटोरी टक्सचे पॉइंट काढत आहोत. एकदम व्यवस्थित जॉईन करायचे आहेत. आता ही लाईन सरळच घ्यायची, कारण आपण जे टक्सचे मार्किंग बाहेर काढले ती जॉईन करायची सरळ लाईनमध्ये. आता आपल्या टक्ससाठी 1.5 इंच शिलाई मार्जिन. या कटोरीला फक्त एकच टक्स असतो. आता आपलं मार्किंग झालेलं, आता आपण कटिंग करूया. आता कटिंग करताना एकदम व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. आता मी कटिंग प्रॉपर दाखवते, कारण आपल्याला फक्त पुढील भागाला आपण वाढवलेलं आहे, मागील भागाला नाही. त्यासाठी आपण दोन्ही भाग एकत्र काढत आहोत. तर सुरुवातीला पुढील भाग आहे तो व्यवस्थित कट करायचा आहे. त्यानंतर मागील मुंडा बघा व्यवस्थित कटिंग झालेलं आहे. आता जे आपण वाढवलेलं आहे ते पुढील भागासाठी तर असं दुमडून घ्यायचं आहे, कारण आपल्याला मागील भागाला काहीच वाढवायचं नाही. त्यासाठी आता आपल्याला मागील भाग यामधूनच काढायचा आहे. तर आता बघा असं व्यवस्थित मार्किंग पलटवून घ्यायचं आहे, म्हणजे फोल्ड करायचं आहे. आता आपण हे दोन्ही कट करणार आहोत, म्हणजे आपलं माप व्यवस्थित येते. त्यानंतर आता हे ओपन करायचं आहे आणि जी आपली घडी होती बंद घडी ती आता दोन्ही भाग वेगळे करायचे आहेत. आता मागील भाग आपण बाजूला ठेवूया. आता पुढील भागाचं कटिंग बघा एकदम व्यवस्थित कसं कटिंग करायचं आहे ते. आता आपण टक्स काढलेत ना, जी क्रॉस लाईन आहे तिथूनच आपल्याला कटिंग करायचं आहे. आता ही क्रॉस लाईन आहे ती सुद्धा आपल्याला कटिंग करायची आहे. आता आपल्याला पुढील मुंडा कट करायचा आहे. आता हे आपलं कटिंग झालेलं आहे. आता आपण योगचं कटिंग करत आहोत. तर कमर घेरला आपण 9.5 घेतलेला आहे. एक मार्क करून लाईन ओढून घ्यायची आहे, कारण हा योग आपल्याला वेगळा काढायचा आहे. 1.5 इंच घ्यायचा आहे. कोणतंही माप असेल तरी योगचं मार्किंग हेच ठेवायचं आहे 1.5 इंचाचं. त्यानंतर एक लाईन ओढून घ्यायची आहे. लाईन सरळ घ्यायची आहे. त्यानंतर वरती आपल्याला अर्धा इंच योगचा आकार देण्यासाठी घ्यायचा आहे. त्यानंतर 3.5 इंच घेऊन योगचा आकार द्यायचा आहे. कटिंग व्यवस्थित करायचं आहे. त्यानंतर आपल्याला खाली 1/2 इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आहे.
तर योगचं कटिंग झालेलं आहे. नंतर आपण जे फोल्ड केलेलं ते मागील भागाचं आपण कट करून टाकणार आहोत. फक्त आपल्याला पुढील भाग वाढवायचा होता, मागील भाग नाही. एकदम व्यवस्थित कटिंग करायचं आहे. आता मागील भागाला खालून अर्धा इंच आपल्याला कमी करायचं आहे. त्यासाठी अर्धा इंचावर मार्क करायचा आहे. लाईन ओढून घ्यायची आहे, ती आपण कट करून टाकणार आहोत. त्यानंतर आपली मागील गळ्याची पट्टी किती आहे ते बघणार आहोत. तर ती 3.5 आहे. त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. 4 वरती एक मार्क करायचा आहे. ही गळ्याची उंची आहे. गळा रुंदी 2.5 इंच आहे. खाली पण 2.5 इंच घ्यायचं. मार्क करून लाईन ओढून घ्यायची आहे. बॉक्स बनवायचा आहे. गळा रुंदी तुम्ही आवडीनुसार वाढवू शकता. त्यानंतर गोल गळ्याचा शेप द्यायचा आहे. आता टक्सची मार्किंग करूया. 4.5 टक्सची रुंदी घ्यायची आहे. आता उंची गळ्यावर अवलंबून असते. 4 आलेली आहे. 4 वर एक मार्क करायचा आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन. आता आपण अर्ध्या इंचावर जी लाईन ओढलेली ती कट करून टाकणार आहोत. आता आपण मागील गळा कट करत आहोत. मागील भागाला शिलाई मार्जिन काही वाढवायचं नाहीये. आता आपण बाहीचं कटिंग पाहणार आहोत. बाही लांबी 5, बाही रुंदी 5.5 इंच आहे. तर छाती घेर हा 34 इंच आहे. त्याचा चौथा भाग आपल्याला 8.5 इंच येतो. 8.5 इंचावर एक मार्क करायचा आहे. बाहीची लांबी 5 आहे. 1 इंच शिलाई मार्जिन. 6 वर एक मार्क करून एक लाईन ओढून घ्यायची आहे एकदम व्यवस्थित अंदाजे. त्यानंतर आपल्याला छाती घेरचा चौथा भाग घ्यायचा आहे 8.5 इंच. एक मार्क करायचा आहे. हे दोन्ही पॉइंट जॉईन करायचे आहेत. त्यानंतर 5.5 इंचवर मार्क करायचा आहे. आपली बाही रुंदी आहे. शिलाई मार्जिन 1.5 इंच. वरून आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. 1.5 इंच एकदम सरळ लाईन घ्यायची आहे. हे दोन्ही पॉइंट जॉईन करायचे आहेत. त्यानंतर बंद घडीपासून 1 इंच सरळ. आता आपल्याला क्रॉस लाईन जॉईन करायची आहे. क्रॉस लाईनीचा मध्य काढायचा आहे. त्याच्यावरती अर्धा इंच मागील मुंड्याचं शेप द्यायचं आहे. पुढील मुंड्याचा शेप आपण हा कपड्यावरती देणार आहोत. बाहीला सुद्धा शिलाई मार्जिन काही वाढवायचं नाही. आपण सर्व वाढवून घेतलेलं आहे. कटिंग करूया. तर बाहीचं कटिंग झालेलं आहे. आता आपण प्रत्येक पॅटर्नला नावे देऊया. पुढील भाग हा 1 नंबर, योग 2 नंबर, मागील भाग 3 नंबर, बाही 4 नंबर. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सुई धागा जिथे प्रत्येक टाका काहीतरी नवीन शिकवतो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.